अरे विजू, 11 वाजले. 3 वाजेपर्यंत आपल्याला तहसीलदार कार्यालयात पोहोचायचंय. फास्ट चल बघू. सर, आपण आपली सगळी कामं पुण्यातच करतो. मग आज तालुक्याच्या ठिकाणी काय काम काढलंय आपण? विजू, आपल्याला नवीन टेंडर भरायचंय आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आपण साहेबाला सेटिंग लावून ठेवलेली, त्यामुळे हे टेंडर आपल्यालाच मिळणार आणि त्यातून आपल्याला लाखांचा फायदा होणार आहे. ठीक आहे सर, काळजी करू नका, आपण वेळेत पोहोचू. अरे विजू, काय झाले? बंद पडले वाटतं सर. काय झालं बघतो मी. काय झालं ते बघ, तोपर्यंत मी कॉल करतो. बेल्ट तुटलाय सर गाडीचा. शिट, याला आत्ताच बंद पडायचं होतं. काय झालं? बेल्ट तुटलाय गाडीचा. मेकॅनिक आणि बेल्ट आणायला लागेल, त्याच्याशिवाय गाडी चालू नाही होणार सर. बरं ठीक आहे, बघ कुठं काय व्यवस्था होते का. चालेल सर. अरे मोबाईल तर चार्जिंगला लाव. हो सर, द्या. चार्ज झाला की मग मी कॉल करतो, दुसरी गाडी मागवून घेतो, मग तू गाडी घेऊन डायरेक्ट पोच तिथंच. चालेल सर. आणि लवकर येशील, आपल्याला वेळेत पोचायचंय. ठीक आहे सर. गाडवाला मोबाईल पण व्यवस्थित चार्जिंगला लावता येत नाही. हा चार्ज का नाही होते? लॅपटॉपला लावून बघतो. शिट, लॅपटॉप पण डिस्चार्ज झालाय वाटतं. अरे यार, काय वैताग आहे. हो रे बाबा, चालू हो की चार्ज. शिट, विजूचा पण अजून काही पत्ता नाहीये. गाडी बंद पडली वाटतं साहेब. हो काका, इथे गाडीची काही पर्याय व्यवस्था होईल? साहेब, इथं गाडी बिडीची काय पर्याय व्यवस्था नाही. तुमच्यासारखं कधी चुकून आलं तर आलं. बरं, इथं एखादं घर वस्ती वगैरे आहे? मला मोबाईल चार्ज करायचा होता. साहेब आहे ना, ते डोंगराच्या पलीकडे एक वस्ती आहे, मी पण तिथलाच आहे. पण तिथं लाईट बीटची काही व्यवस्था नाही. तुम्ही शहरातून आला वाटतंय. हो साहेब, लईच टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. हो, इथं लाईटची व्यवस्था नाही, गाडीची पर्याय व्यवस्था नाही. कुठे या जंगलात अडकलोय देव जाणे. अहो साहेब, कशी असणार? तुम्हाला शहरामध्ये लाईटी लागतात, मोठमोठ्या दुकानांमध्ये तुम्हाला शिड्या चढायला जमत नाहीत, म्हणून तिथं लाईटवर चालणाऱ्या शिड्या पाहिजेत. घरामध्ये वरती बिल्डिंग वर
जाण्यासाठी तुम्हाला लिफ्ट पाहिजे, घरामध्ये 24 तास लाईट पाहिजेत. त्याचा काय संबंध आला इथं लाईट नसण्याशी? अहो साहेब, तुमच्याकडं 24 तास लाईट असल्यामुळं आमच्याकडे इकडं 12 ते 16 तास लोड शेडिंग करतात. मग तुम्ही शहरात राहता म्हणून तुम्ही ती माणसं, आणि आम्ही खेड्यात राहतो म्हणून आम्ही जनावर का? काका जा तुम्ही आता, मी अगोदरच खूप टेन्शन मध्ये. हो बरोबर आहे ना. एक वेळेस तुमच्या मोबाईल चार्जिंग करण्यासाठी लाईट मिळाली नाही म्हणून तुम्ही टेन्शन मध्ये आहात, आणि इथं कधी आमचा विचार केलाय का तुम्ही? अहो, तुमचा काय विचार करायचा आम्ही? अहो साहेब, तुम्हाला गरज असेल तेवढाच जर तुम्ही लाईटचा वापर केला तर आम्हाला पण 24 तास लाईट भेटेल ना, आणि आमची पोरं बाळं पण चांगला अभ्यास करतील, आणि आम्ही पण आमच्या या शेतीला चांगलं पाणी देऊन ती पण आम्ही बागायती करू, आणि आमची पोरं बाळं शिकून मोठी होतील आणि चांगल्या नोकरीला पण लागतील. अहो काका, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? अगोदरच उशीर झालाय मला तहसीलदार कार्यालयात पोहोचायला. तिथं वेळेत पोहोचलो नाही तर माझं लाखोंचं नुकसान होईल. आणि आमचं नुकसान होतंय त्याचं काय? आम्ही कधी रागवतोय का कुणावर? सोन्यासारखी जमीन असून ती आम्हाला करता येत नाही, तिचं बागायत पण होत नाही, आम्हाला नीट रात्रीची झोप लागत नाही. आमची पोरं शिकून मोठी करायची म्हटलं तर 16-16 तास इकडं लोड शेडिंग असते. काय करणार आम्ही? असं एक एक दिवस ढकलत जगतोय. हो काका, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याला आम्ही कसे जबाबदार? 2 वाजले, विजू पण आला नाही अजून. साहेब आमचं सोडा, आम्ही तर जगतोय कसं पण. जर असाच अन्याय शेतकऱ्यावर जर होत राहिला तर एक दिवस शेतकऱ्याला शेती पिकवणं शक्य होणार नाही, आणि मग काय खाल तुम्ही? त्या वेळेला बसाल आमच्या नावाने ओरडत, आणि आम्ही बघून घेऊ तुम्ही किती दिवस उपाशी राहता ते. हो काका, जा तुम्ही आता इथून, नका माझं डोकं फिरू. हो हो साहेब, जातो ना. तुम्हाला काय कळणार आमची व्यथा? त्यासाठी शेतकरी असायला हवं, आणि मग समजल तुम्हाला सगळं. अहो, आम्हाला जर वेळेवर लाईट मिळत नाही, चांगले रस्ते मिळत नाहीत, चांगले शिक्षण गावात भेटत नाही, सगळ्या सुखसुविधा तुम्हाला तिथे शहरामध्ये पाहिजेत, मग आम्हाला काय देता तुम्ही? आमच्या नशिबी फक्त हा कायमचा अंधारच का? हे असंच जर चालत राहिलं तर आम्ही जगायचं कसं? चला येतो साहेब, लय उशीर झालाय आता. गुरं पानवट्यावर न्यायची वेळ झालेली आहे. बरं झालं, एकदाची पिढा गेली. 2:30 वाजले, हा विजय आला नाही अजून. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि एक गावखेड्यात अडकून पडलो. तीन वाजले. खरंच आहे शेतकरी जे म्हणतो ते. आपण शहरातल्या लोकांनी जर आपल्याला गरज आहे तेवढीच वीज वापरली तर माझ्या देशातील प्रत्येक गावखेडं हे लोड शेडिंग मुक्त होईल. तर चला, यासाठी आपणच एक पाऊल उचलून विजेची बचत करूया.